नमस्कार मित्रांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी बाहेरून हसते पण आतून तुटलेली आहे. त्या व्यक्तीसाठी जी रात्री शांतपणे रडते पण सकाळी पुन्हा चेहऱ्यावर हसू आणून जगासमोर उभी राहते. जर तू सध्या खूप त्रासात असशील, तर जर तुला वाटत असेल की तुझं कोणीच नाही, जर तुला वाटत असेल की आयुष्याने तुला खूप काही दिलं नाही, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक, कारण कदाचित हा संदेश तुझं आयुष्य बदलू शकतो. कधी कधी ना, आपण इतकं सगळं मनात साठवून ठेवतो की एक दिवस अचानक डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. लोक म्हणतात रडू नकोस, पण कोणाला सांगावं की काही वेदना अशा असतात ज्या शब्दांनी नाही, फक्त अश्रूंनी व्यक्त होतात. कधी कधी आपण सगळ्यांसाठी खूप काही करतो, सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा स्वतःला आधार हवा असतो तेव्हा जवळ कोणीच नसतं. आणि त्या क्षणी मनात एकच प्रश्न येतो, मी इतका वाईट आहे का? माझ्यासोबतच असं का होतं? पण तुझ्यासोबत जे होतं आहे ना, ते तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. कारण देव कधीच कमजोर माणसाला मोठी परीक्षा देत नाही. आज तू ज्या वेदना सहन करतो आहेस, त्याच वेदना उद्या तुला इतकं मजबूत बनवतील की लोक तुझ्याकडे पाहून प्रेरणा घेतील. पण सध्या तुला ते दिसत नाही, कारण तू दुःखाच्या अंधारात उभा आहेस. मित्रांनो, अंधार कायम राहत नाही. सूर्याला उगवण्यासाठी थोडा वेळ लागतो, व तो उगवतोच. तसंच तुझं आयुष्य आहे. आज जरी तुझ्या आयुष्यात खूप दुःख असेल, तर उद्या आनंद नक्की येणार आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. माहितीये, काही लोकांना आपल्या भावना समजत नाहीत, ते फक्त आपल्याला जज करतात. तू शांत राहिलास तर म्हणतील ॲटिट्यूड आहे, तू बोललास तर म्हणतील खूप बोलतोय, तू रडलास तर म्हणतील कमजोर आहे. म्हणूनच लोकांचा विचार करणं बंद कर, कारण लोक फक्त बोलतात, पण तुझ्या वेदना तुलाच माहीत आहेत. तू किती रात्री जागून काढले आहेत, तू किती वेळा स्वतःला सांभाळला आहेस, हे फक्त तुला माहिती आहे, लोकांना माहीत नाही. आणि म्हणूनच तू खूप स्ट्रॉंग आहेस. कधी कधी जीवनात सगळं संपल्यासारखं वाटतं, स्वप्न तुटतात, जवळची माणसं सोडून जातात, विश्वासघात होतो आणि मन पूर्णपणे तुटून जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, झाड जेव्हा वाढत असतं तेव्हा त्याला वादळ सहन करावं लागतं, कारण मजबूत होण्यासाठी संघर्ष गरजेचा असतो. आजचा संघर्ष उद्याची ताकद असते. मित्रांनो, जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ती जी परिस्थिती समोर हार मानतात, आणि दुसरी ती जी 1000 वेळा पडूनही पुन्हा उठतात. आता निर्णय तुझा आहे, तुला हार मानायची आहे की पुन्हा उभं राहायचं आहे. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस, देव तुझ्या सोबत आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त ओळ नाही, हा विश्वास आहे. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा देव तुझा हात धरतो. फक्त श्रद्धा ठेव, तुझ्या आयुष्यात आज जे काही चाललेलं आहे त्यामागे काहीतरी मोठं कारण आहे. कदाचित देव तुला त्या ठिकाणी पोहोचवतो जिथे पोहोचण्याचं तू कधी स्वप्न पाहिलंही नसेल, पण त्यासाठी तुला मजबूत बनवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा संघर्ष आहे. रड, मन हलकं कर, पण स्वतःला संपवण्याचा विचार कधी करू नकोस, कारण तुझं आयुष्य खूप मौल्यवान आहे. तुझ्यासाठी कोणीतरी प्रार्थना करतंय, कोणीतरी तुझ्यावर खूप प्रेम करतंय, कोणीतरी तुझ्या यशाची वाट पाहतंय. कदाचित तुला आज ते दिसत नसेल, पण एक दिवस तुला सगळं समजेल आणि त्या दिवशी तू स्वतःलाच धन्यवाद देशील की कठीण काळातही तू हार मानली नाही. मित्रांनो, जीवनात काही लोक फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. सगळे कायमचे नसतात. काही लोक आपल्याला सोडून जातात कारण देवाला आपल्याला मजबूत बनवायचं असतं. म्हणून जे गेले त्यांच्यासाठी रडू नका. जे तुमचे आहेत ते कधीच तुम्हाला सोडून जाणार नाहीत, आणि जे सोडून गेले ते कधी तुमचे नव्हतेच. स्वतःची किंमत ओळखायला शिका. तुम्ही खूप खास आहात, तुमचं मन खूप सुंदर आहे. आज तुम्हाला कोणी समजत नसेल तरी एक दिवस लोक तुमची किंमत नक्की ओळखतील. पण त्यासाठी आधी स्वतःवर प्रेम करा. स्वतःला कमी समजू नका. तुम्ही कोणापेक्षा कमी नाही. कधी ना, आपण स्वतःलाच खूप दोष देत बसतो. मी चांगलाच नाही, माझ्यात काहीतरी कमीच आहे. मी खरं सांगू, देवाने प्रत्येक माणूस खास बनवला आहे.
तुमच्यातही काहीतरी खास आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. जे लोक आज तुम्हाला इग्नोर करतात, उद्या तेच लोक तुमचं यश पाहून टाळ्या वाजवतील. पण त्यासाठी आज मेहनत करावी लागेल. दुःखाला ताकद बनवायला लागेल आणि ती बनवा. अश्रूंना प्रेरणा द्या आणि स्वतःला इतकं मजबूत बनवा की परिस्थितीलाही तुमच्या समोर हार मानावी लागेल. लक्षात ठेव, यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी अनेक रात्री जागावं लागतं. अनेक वेळा अपयश सहन करावं लागतं. लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. पण जे शेवटपर्यंत टिकून राहतात, यश त्यांनाच मिळतं. म्हणून थांब, तुमचा वेळ नक्की येईल. आणि जेव्हा तुमचा वेळ येईल ना, तेव्हा सगळं बदलून जाईल. आज जे लोक तुमच्यावर हसतात, उद्या तेच तुमचं कौतुक करतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. कारण मेहनतीचं फळ उशिरा मिळालं तरी ते खूप सुंदर असतं. मित्रांनो, जीवनात कितीही मोठं दुःख आलं तरी स्वतःचं हसू हरवू नका. कारण अंधारातही हसणारी माणसं खूप मजबूत असतात. तुम्ही खूप काही सहन केलं आहे, पण आता स्वतःसाठी जगायला शिका. जे तुम्हाला आनंद देतं ते करा. स्वप्न पहा, मोठं विचार करा. कारण तुमच्यात खूप क्षमता आहे. फक्त भीती सोडा. अपयशाची भीती, लोकांची भीती, नकाराची भीती, हे सगळं सोडा. कारण भीतीच्या पलीकडचेच यश आहे. जर तुम्ही प्रयत्नच केला नाही तर तुम्हाला कधी समजणारच नाही की तुम्ही किती मोठं करू शकता. म्हणूनच उठा, पुन्हा सुरुवात करा, नवीन स्वप्न बघा, नवीन ध्येय ठेवा आणि स्वतःला वचन द्या, मी हार मानणार नाही. कारण तुम्ही जन्माला फक्त रडण्यासाठी आलेले नाहीत. तुम्ही जन्माला आला आहात काहीतरी मोठं करण्यासाठी. तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आणि जगाला दाखवण्यासाठी की शांत दिसणारी माणसंही इतिहास घडवू शकतात. म्हणून मित्रांनो, आज जर डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या. पण त्या अश्रूनंतर एक नवीन सुरुवात करा. कारण तुमची स्टोरी अजून संपलेली नाही, ही सुरुवात आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या खूप तुटलेली आहे आणि नेहमी लक्षात म्हणतात, अशक्य काहीच नाही, फक्त विश्वास